ही रवी प्रदोषाची कहाणी महर्षी व्यासांच्या सुतांनी ऋषीमुनींना सांगितली. एका नगरात एक ब्राह्मणी राहत होती. ती एकदम साधी आणि सुशील होती. तिला एक पुत्रही होता. ती महिन्यातून प्रदोष व्रत करत असे. दिवशी त्या ब्राह्मणीचा मुलगा नदीकाठी गेला होता. त्या नदीकाठी तो गाठोडे घेऊन बसला होता. चोरांनी त्याला धरले आणि त्याला दरडावून विचारू लागले की तू या गाठोड्यामधील धन संपत्ती आम्हाला दे. तो विनंती करून त्यांना म्हणाला की माझ्या गाठोड्यात धन दौलत काही नाही आहे, भाकरीशिवाय तुम्हाला त्याच्यात काही भेटणार नाही. ज्यावेळेस त्या चोरट्यांनी त्याचे गाठोडं बघितलं तर त्याच्यात खरंच काही निघाले नाही. त्यावेळेस त्या चोरट्यांनी त्याला सोडून दिलं. मग तो दमून धामून एका झाडाखाली बसला आणि चोरट्यांचा वावर राज्यात खूप पसरल्यामुळे राजाने त्यांचे सैनिक हे चोरट्यांना शोधण्यासाठी पाठवले होते. त्यावेळेस त्याच्या मुलाला बघून त्या सैनिकांना असं वाटलं की तो चोर आहे. त्याला पकडून घेऊन त्याने राजदरबारात बंदी करून ठेवले. तिच्या भक्तीमुळे राजाच्या स्वप्नात महादेवांना यावं लागलं आणि सांगावं लागलं की तो चोर नाहीये. महादेव त्याच्या स्वप्नात आले. त्याने दुसऱ्या दिवशी लगेच त्या ब्राह्मणीच्या मुलाला सोडून दिले आणि दुसरी गोष्ट त्यांनाही बोलावून घेतले. त्यावेळेस ते घाबरले की अरे बाबा आपल्याला का बोलवून घेतलेलं आहे म्हणून. तर तो मुलगा की घाबरू नका, आम्हाला माहीत झाले आहे की तुमचा मुलगा चोर नाहीये आणि उदरनिर्वाह करण्यासारखी सुद्धा तुमची परिस्थिती नाहीये, असं राजा म्हणला आणि त्याने इनामात त्यांना 5 गावे दिली. व्रताच्या या प्रभावामुळे ब्राह्मणीने प्रदोष व्रत हे नियमित करण्याचा निर्णय घेतला. तर अशी होती ही रवी प्रदोषाची कहाणी, जी की ऋषी व्यासच्या सुतांनी ऋषीमुनींना सांगितलेली. तर तुम्हाला ही कहाणी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. तोपर्यंत हर हर महादेव.